हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. वाजलेले आहेत आत्ता 6. 5:30ला उठायचं होतं पण नाही जमलं, परत 6 वाजले. आणि जसं की 2 ब्लॉगनंतर खूप ब्रेक घेतला मी मध्ये 4 दिवसाचा, कारण की काही अशा गोष्टी झाल्या, परत वेळच नाही मिळाला. शनिवारी पण भावाच्या मुलीचा वाढदिवस होता. तिथून मग मला एवढं ट्रॅफिक मिळालं घरी जायला. रोज लवकर येते, 5:30 पावणे 6पर्यंत तरी येते मी, पण मला वाजले 7 त्याच्याकडे जाण्यासाठी. माझा फोन चार्जर पण मी घेऊन जात नाही, घरीच होता, त्याच्यामुळे फोन पण माझा स्विच ऑफ झाला. म्हणून मला तिथला तर ब्लॉग बनवायला आलंच नाही, भेटलंच नाही. परत दुसऱ्या फोनमध्ये वगैरे म्हणजे नाही एवढा विचार केला, कारण की खूप सोप्या पद्धतीत आम्ही केलेला आमच्या तनूचा वाढदिवस. 5 वर्ष झाले तिला म्हणून. मग तिथून यायला पण मला घरी यायला 1 वाजला, तरी पण रात्रीचे 1 वाजले घरी यायला, कारण की पाहुणे आलेले थोडेच, आपले जास्त नव्हते पण घरातलेच आले होते. माझे भाऊ वगैरे, मोठी आई, माझी नानी वगैरे, आत्या माझ्या सगळ्या आल्या होत्या. मग जेवण वगैरे उरकायला थोडा वेळ जातोच. मग 1 वाजला. परत संडेला असं विचार केलेलं खूप काहीतरी चांगलं करावं, पण 3 आठवड्याची अशी झोप मी काढली असंच बोलू शकता. 10:30 वाजता मी उठली सकाळी. त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंडचा फोन आला उठल्यानंतर, की एक फ्रेंड आहे माझी, तिला भेटायला झालं असं काहीतरी झालं होतं आहे, म्हणून भेटायला जायचं. म्हटलं ठीक आहे. मी बरोबर 4 वर्षानंतर तिला भेटले. 4 म्हणजे बोलतात ना, एवढं आयुष्य बिझी झालं आहे, काही कोणाला सध्या भेटायला टाईम नाही आहे. असो, मग तिथे गेली सकाळी. ते पण बोलतात ना, सुरुवातच बेकारच झाली आमची. हर्बल लाईन ब्लॉक पूर्ण. ते बोलतात ना, मला ट्रेनचं एवढं काय माहीत नव्हतं. फ्रेंड बोलला तिकीट वगैरे त्यांनी काढली होती, पण जसं मी ठाणा स्टेशनला पोचली, इथे पण माझा अर्धा 1 तास ट्रॅफिकमध्ये गेला. तिथून मग समजलं ट्रेन बंद. मग परत आम्ही सिडकोला गेलो. तिथून परत रिक्षा, ते बोलतात ना, ओला बुक केलं, 4-5 कॅन्सल झाला. त्याच्यानंतर असं झालेलं, मूड खराब झालं पूर्ण, की घरी यावं परत. पण शेवटी बोलतात ना, असं मूड बनवलं, जाऊ दे आता घरी. रिटर्न 2:30-2:15 तिथे झाले ठाणा स्टेशनला मला. मग काय परत एवढं तिकडे जाणार, कोपरखैरनेला जायचं होतं मला. तरी पण लास्ट एक रिक्षा आली, मग मी शेवटी गेली. मग तिथून यायला परत मला रिटर्न यायला, घरी यायला 8 वाजले. तिथून येऊन परत मग खूप थकली होती. शेवटी मग काय झोपून गेली. नंतर जेवण वगैरे बनवलं, झोपून गेलो. इथे पण आता आज मग माझी मुलगी पण झोपली होती 8 वाजता येऊन घरी. ती डायरेक्ट आता सकाळी उठली माझ्यासोबत. मग तिला असं भूक लागली, मम्मा भूक लागली, मला जेवायला दे काहीतरी. तर तिला मी सकाळ झाली, रात्री नाही आहे, दूध बिस्किट देऊ का तुला. वरती तिला असं कन्फ्यूज झाली ती, की रात्र आहे की सकाळ आहे. बाहेर काळोख होता थोडा 6 वाजता पण. मग ती शेवटी मग ते मला भाजी भाकरी दे, कारण की मला ती दिसत होतं ना मी बनवत होती. म्हणजे ठीक आहे, खा तेवढं तरी. तिला भाजी भाकरी दिली तिकडे. मग 3 भाकरी होत्या, पटकन टाकून घेतल्या. अशीच सकाळची घाई. तुमच्या इथे पण असंच असतं का? माझी तर अशीच असते, खूप रोज घाई घाई घाई, कधीच असं शांतपणे होत नाही. तिला मी भाजी भाकरी दिली. परत माझे मिस्टर मग वरती गेले होते टेरेसवर, पाणी पण सोडायचं टाईम झालेलं, 6:30 वाजायला आलेले म्हणून ते वरती गेले. परत त्यांचे फोन येत होते, की आमचे फर्स्ट फ्लोअरचे भाऊ आहेत, ते कॉल करत होते त्याला, की पाणी आहे की नाही चेक कर वगैरे. परत मी बाहेर जातो, ती फोन, म्हणजे असे खूप आमची दोघांची चिडचिड झाली सकाळ बोलतात ना. मग पटकन ते केलं, आवरून घेतलं. मग आता बोलले थोडं पटकन फ्रेश तयार होऊया, कारण की आंघोळ करून झालेली, तयार व्हायचं होतं. मग तेच आपलं क्रीम वगैरे लावली पटकन. एवढं स्किन ड्राय होते थंडीमुळे. जास्त काय हे नसतं, एवढं टाईमच नाही कोणाला मिळत, की बाबा हे करा ते करा. पटापट आपलं लावायचं क्रीम पावडर आणि पळायचं कसं तरी. बोलतात ना, कामाशिवाय काही करू शकत नाही. 2 माणसं काम करणार घरामध्ये तर घर चालेल, 1 माणसावर कधीच होत नाही. कारण की माझ्या मिस्टरांचे पण पहिले जॉब होते, ते गेलं. मग दुसरं झालं. मग त्या पेमेंटमध्ये आणि ह्या पेमेंटमध्ये खूप डिफरंट आहे. मग मला ते पॉसिबलच नाही ना, की एका माणसावर घर चालणार असं. त्यात आमचा EMI असतं घराचं. मग मला असं म्हणजे आता खूप असं बोलतात ना, मुलीला आमच्याबरोबर माझी मुलगी स्ट्रगल करते असं वाटतं. सकाळी तिला उठायला लागतं, थंडीतून तिला झोपेतून कधी घेऊन जायला लागतं, उचलायचं, तिला घेऊन जायचं, परत तिला संध्याकाळी तिथून घेऊन यायचं.
पावसामध्ये पण आमचं असंच गेलं. एवढ्या भर पावसात आम्ही तिला घेऊन जायचो, परत सोडून यायचं तिकडून. मग ते थोडंसं असं वाटायचं की मी घरीच राहणार, मग ते तिचाच बघणार फक्त व्यवस्थित. पण नाही होत असं. एवढी सॅलरी नाही आहे त्यांना, मग ते पॉसिबलच नसतात गोष्टी काय. मग ठीक आहे, थोडं कष्ट आहेत आता, नाही असं नाही. त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टींसाठी टाईम काढणं मला काढायचंच होतं. आणि काही नाही काहीतरी की म्हणजे पुढे काय होईल ते माहीत नाही, पण असं करायचं आहे काहीतरी. मी अजून दुसरं पण खूप काही विचार केले करायचं, पण सगळंच बोलतो ना असं होत नाही आहे. काय करायचं, एक जीव काय काय करणार, अशा गोष्टी होतात त्या. टिफिन मग माझे मिस्टर तर टिफिन घेऊन जात नाही, मी माझंच टिफिन पॅक केलं. भाकरी भाजी आणि ते फरसाण आम्हाला आम्ही येताना आमच्या बसमध्ये आहेत ना, खूप आम्ही लोक जे पाठी आहोत ना ते खूप चटपटे लागतं. रोज काय ना कोणाला काहीतरी खाऊ लागतं. मग मी घरात होता फरसाण, तोच घेतला. पटकन ते पॅक केलं. आता ते माझ्या मिस्टरांचं तेच चाललंय, लवकर चल लवकर चल, मला उशीर होतो, तुला काय, तुला बस भरपूर आहे, तुझी बस गेली तरी. तसं मला तिथे ओरडतात गेल्या माझं चालतं थोडंसं 5-10 मिनटं लेट झालं जर कधी बस माझी मिस झाली माझ्याकडून, तरी आहे बस पाठीमागे असं. म्हटलं ठीक आहे, चला चला बॅग घेऊन चला. इथे थंडी एवढी बाहेर आहे की बोललो माझं करू द्या मला ना. आणि असे वाटतात माझे ना पाय वाकडे होतात, एवढी थंडी लागते बाहेर. मग पूर्ण मी ते जॅकेट घेतलं. माझ्या भावाने घेऊन दिलं ते पण. त्याला मी म्हटली मला घेऊन दे एक, तर त्याने मला हे घेऊन दिलं. पण ठीक आहे, त्यातून असं गरम लागतं, ते थंडी नाही लागत त्याच्यातून. सॉक्स तिला रेडी पहिली केली तिकडे. असंच बोलतात ना, सकाळची अशीच धावपळ असते. इथे मग पूर्ण सॉक्स वगैरे घालून घेतले. मी पडदा ओपन करून ठेवते, कारण की तिथे कसं आमचं ना सूर्य पडतं ना, पूर्ण प्रकाश आमच्या देवाऱ्यावर पडतं. मी मंदिर पण बोलते कधी कधी, देवाऱ्यावर पडतं. मग ते खूप छान वाटतं, म्हणून मी रोज जाताना पडदा असं उघडूनच जाते की बोलतात ना पूर्ण प्रकाश आपल्या घरातच यायला पाहिजे. मग ते चांगलं वाटतं. संडेला तर खूप मस्त वाटतं, कारण की आम्ही असतो घरात म्हणून. आणि हिचे प्रश्न, माझ्या मुलीचे प्रश्न काही संपत नाही. मम्मा हे काय, मम्मा ते काय. चला बाय बाय, निघालो मग आम्ही आता.